नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कोथिंबीर वड्या। आणि आपण आता कोथिंबीर बारीक अशी धुवून आधी धुतली आणि नंतर चिरून घेतले। त्याच्यामध्ये लाल तिखट टाकले, हळद टाकले, चवीप्रमाणे मीठ टाकले, थोडं तांदळाचं पीठ टाकून घेतले आणि थोडं बेसन आणि असं आता आपण मिक्स करून घेऊयात। सगळं मिक्स झाल्यावर त्याच्यात आपण पाणी टाकून घेऊयात। त्याच्यामध्ये आपण 2 मिरच्या अशा ठेचून आणि लसूण ठेचून घेतलाय, तोही टाकलेला आहे बारीक करून। आपण यात आता थोडं पाणी टाकलंय आणि असं मिक्स करून घेऊयात। आपण सगळं असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता ते आपण ताटात सारखं लावून वाफ द्यायला ठेवू। आपण ताटाला असं आता तेल लावून घेऊयात। बघू शकता तेल थोडं जास्तच झालंय, जेणेकरून आपलं पीठ त्याला जास्त चिपकू राहणार नाही आणि वड्याही चांगल्या निघतील। मी आता पीठ आपण बनवलेलं ते सारखं ताटात लावून घेतलंय। ते आता आपण गॅसवर शिजवायला ठेवून देऊया। आपण पातेल्यात असं पाणी घेतलंय, त्याच्यामध्ये हे ठेवून देऊ आणि त्याच्यामध्ये ते आपण पीठ ठेवून देऊ, जेणेकरून ते चांगलं शिजून निघेल। आपल्या वड्या असे छान असे शिजून झालेत, ते आपण आता काढून घेऊयात। आपण ते आता अशी कापून घेऊयात। आपण ती तळूनही खाऊ शकतो आणि अशी खाऊ शकतो, खूप छान लागते। तुम्ही ही माझी रेसिपी करून बघा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा का कशी झाली ती। पण आता कोथिंबीर वड्या तळायला कढई लोखंडाची घेतलेली आहे, कारण का लोखंडाची कढई अशी पटकन गरम होते आणि तळायला पण बरं पडतं। आपण कढईमध्ये आता तेल टाकून घेऊयात। तेल गरम झाल्यावर लगेच आपण त्या वड्या सोडणार आहोत तळण्यासाठी। आपलं तेल असं छान गरम झालंय, आपण त्याच्यामध्ये वड्या सोडून घेऊ। आपल्या वड्यांना छान असा लाल कलर आलेला आहे, छान अशा तळून झालेल्या आहेत, खरपूस एकदम छान झालेले आहेत, बघू शकता। आता आपण दुसऱ्याही तळून घेऊ। कोथिंबीर वड्या तयार झालेल्या आहेत, खूप छान झालेल्या आहेत। तुम्हीही नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा। धन्यवाद।